नमस्ते. मी संगीता भारत मधने, वाकी उपकेंद्र आणि मुर्टी पी-एस-सी. मी हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला जो आलेला अनुभव आहे, ते मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. तर माझा अनुभव असा आहे, की ऊसतोडीचं पेशंट होतं आणि ऑपरेशनचा कॅम्प होता. तर मी तिच्या घरी गेले 2-3 वेळा आणि मी तिला त्या ऑपरेशनसाठी प्रवृत्त केलं होतं. तर ती बिचारी म्हणजे तयार झाली होती. म्हणे मला पहिली 2 मुलं आहेत आणि आता एक मुलगा झालाय परत. तर माझं ऑपरेशन करायचंय. तर ताई मला तुम्ही मदत करा. मला ऑपरेशनला घेऊन जा. तर चालतंय म्हटलं मी तुला घेऊन जाते. मला म्हणलं फक्त तारीख फिक्स कळू दे म्हणजे मी तुला त्या तारखेला नेते. तुझ्या तपासण्या वगैरे करीन आणि तुला व्यवस्थित तुझ्या घरी आणून ठेवीन. असंच मी तिला सांगितलं होतं. तर नेमकी 20 तारीख आमची ऑपरेशनची डिक्लेअर झाली होती. तर मग मी तिला घरी गेले तिच्या, तर त्यांच्याकडे म्हणजे गाडी असं काहीच सुविधा नव्हत्या त्यांना आपल्या इथपर्यंत येण्यासाठी. तर मी तिला स्वतः माझ्या गाडीतून आणलं होतं आणि घरी पोच पण केलं होतं. तिच्या सगळ्या तपासण्या वगैरे केल्या होत्या. तर असं झालं की आता दुसऱ्या दिवशी यायचं होतं, तर त्या बोलल्या की "आता एवढ्या सकाळी जायचं म्हणल्या मॅडम आम्ही कसं काय जाणार? तर तुमची काय आहे का गाडीची व्यवस्था?" तर म्हणलं "अगं," म्हणलं, "माझ्याकडे गाडी वगैरे काही नाही." तर म्हणलं, "मी तुला माझ्या गाडीवर घेऊन जाईल." म्हटलं, "तू काही टेन्शन घेऊ नकोस." तर चालतंय म्हणली, "माझं बाळ आहे 1.5 महिन्याचं." तर म्हटलं, "असू दे," म्हणलं, "आपण व्यवस्थित जाऊ आणि व्यवस्थित तुला घरी आणून सोडवीन. काही टेन्शन घेऊ नको, घाबरू नको." म्हणलं, मी तिला असा आधार वगैरे दिला जरा. 108च्या गाडीत आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये गेलो आणि तिचं ऑपरेशन वगैरे झालं. छान ऑपरेशन झालं. मग तिला घरी गाडीतून मी सोडवलं घरी नेऊन. तर त्यांना असं छान वाटलं, की म्हणले आतापर्यंत आमच्यासाठी म्हणजे असं कुणी केलेलं नव्हतं आणि आमच्या एवढ्या डिलिव्हरी वगैरे झाल्या, पण अशी सेवा कुठं आम्हाला मिळाली नव्हती. आम्ही सारखे या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून या गावाला असं असतो. पण आम्हाला कधी कोणी गोळी देत नाही किंवा आमच्यापर्यंत कोणी पोहोचत नाही. तर म्हणलं असू द्या. त्यांना असं त्यांचं म्हणजे त्यांच्या मनाचं एवढं समाधान झालं आणि मला पण खूप छान वाटलं. म्हटलं असू द्या, म्हटलं एवढ्या लोकांकडून आपल्याला आशीर्वाद भेटतात. तर मग मी म्हटलं त्यांना म्हटलं, "अगं दुसऱ्या दिवशी मी तुला भेटायला येते, तर तू काही काळजी वगैरे करू नको, टेन्शन घेऊ नको, तुला काही त्रास पण होणार नाही." तर मी दुसऱ्या दिवशी तिच्या घरी गेले व्हिजिटसाठी. तर तिने काय खाल्लेली होती खिचडी वगैरे काहीतरी असं खाल्लं होतं. तर म्हणलं, "अगं तू काय तसलं जड काय अन्नपदार्थ खाऊ नको," म्हटलं. "मी तुला माझ्या घरी जाऊन तुला खाऊ घेऊन येते." तर मी घरी गेले तिच्यासाठी मी शेवया वगैरे, कुठं ज्वारीचं पीठ, डाळ-भात, कुठं असं बरंच काही तिच्यासाठी मी घेऊन आले. आणि तिला संध्याकाळी दिलं आणि तिच्या बाळाला पण थोडेसे पैसे दिले. म्हटलं, "हिला बिस्किटचे पुडे वगैरे काहीतरी आणा, चारा." तर ते तिच्या आईला एवढं भरून आलं, की तिची आई अशी म्हणजे माझ्याशी बोलत होती ना, तर ती तिच्या डोळ्यातून अश्रूच आले. म्हणजे मला पण खूप वाईट वाटलं, की आपण एवढं म्हणजे करतोय त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलांना पण कपडे वगैरे काहीच नव्हती. तिला पण गाऊन वगैरे घालायला नव्हते. तर मग मी घरी गेले आणि घरने माझ्या मुलांची कपडे, माझ्या काही 4-5 साड्या, गाऊन वगैरे मी तिला दिले. तर तिला एवढं भारी वाटलं, की म्हणजे म्हणली, की आतापर्यंत आमच्या नातेवाईकांनी पण कधी असं म्हणजे माझ्यासाठी काही केलेलं नाहीये आणि तुम्ही कोण कुणाच्या तरी तुम्ही माझ्यासाठी एवढी मदत केली आणि एवढं खाऊ वगैरे घेऊन आला. पण म्हणजे ही बाहेरची लोकं येतात त्यांच्यासाठी मला असं जरा अ, असं वेगळं वाटतं, की त्यांना म्हणजे सेवा भेटत नाहीत. पण ही लोकं उचलती असतात. त्यांच्याकडे काही पैसे वगैरे नसतात. पोटासाठी ती अशी धाव घेत असतात. मग त्यांना म्हटलं, "तुम्ही काही काळजी वगैरे करू नका. इथं राहा म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं चांगलं लक्ष तुमच्याकडे राहील. तुम्हाला कुठले त्यांना गोळ्या औषधं पण देण्याचा प्रयत्न मी केला. तर आपल्याला अजून काही लागतं नाही का म्हणजे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला. मला ह्याच्यातच समाधान वाटलं."